अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता क्षीण गेला, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, देह विसरे आपुला, जवळी घेता क्षीण गेला, तुका संतान पुढे पायी झोंबे लाडे गोडे, देह विसरे आपुला, जवळी घेता क्षीण गेला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे महान संत, श्रीमंत, संत श्रेष्ठ, जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की माता आणि संत या दोघांमध्ये अजिबात अंतर नाहीये. संत हे माते समान असतात, मातेसारखं आपल्यावर प्रेम करतात, असा हा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमः, करू प्रथम
एका वाक्यात जर का परिहार द्यायचा झाला तर तो कसा देता येईल? 3 गावची सगळ्यात श्रीमंत सासूरवाशीण म्हणजे मी आहे. हा एका वाक्याचा पर्याय आहे. खरं तर काय श्रीमंती आहे माझ्या सासरची, काय श्रीमंती आहे. प्रत्यक्ष माऊली तुम्ही आज सेवेला उपस्थित आहात, काय भाग्य आहे माझं. विणा घ्यायला कोण आहे आज? वा वा वा, साक्षात आमची लक्ष्मी समान माता समान आई आहे इकडे, आणि सिद्धार्थ आहे तिकडे दुधोतमणी, आणि तुम्ही सर्व वरिष्ठ मंडळी ज्यांनी कितीतरी अनेको वर्ष हा सप्ताह सांभाळलाय, जपलाय, आईच्या मायेनं वाढवलाय, कष्ट आलेत, सहन केलेत, पण हा जो काही भक्तीचा ध्वज आहे, नामाचा गजर आहे, तो अजरामर ठेवला. आम्ही तरुण म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या मारणार आहोत. बरं, आयत्या पिठावर रेघोट्या आहेत. आम्ही तुमच्या इतके कष्ट परमार्थासाठी माऊली खरंच नाही घेतलेत. काहीतरी तुमच्यासारखी तळमळ बघितलीये, संप्रदाय सांभाळण्याची जिद्द बघितलीये, किती अखंड तांडव केलाय तुम्ही हे सगळं जपण्यासाठी, जतन करण्यासाठी. आणि हाल अपेक्षा सहन करत हा आयता परमार्थ आमच्या झोळीत टाकलाय. तो वाढवायला पाहिजे, जपायला पाहिजे, काहीतरी आपला पण हातभार लागला पाहिजे. म्हणून हा 8 तास बरं कीर्तन रूपी सेवेचा भरपूर कळत म्हणून इकडे उभी नाहीये अजिबातच. तुम्ही सगळे अनुभवाने, वयाने, मानाने सगळ्या बाबतीत तुम्ही वरिष्ठ आहात, मोठे आहात, ज्ञानी आहात. तुमच्या समोर हा देह सर्वात प्रथम नश्वर आहेच, पण धाकटाय. बरं, धाकटाय, लहान आहे, अनुभवाने लहान आहे, वयाने लहान आहे, उंची पण लहानच दिले देवाने, वजन पण कमी आहे. त्याच्यामुळे काय जास्त तुमच्यापेक्षा काहीच नाही, फक्त बोलता येतं म्हणून ही परमात्म्याची सेवा करायची, बस, बाकी काही हेतू नाहीये. कळतं म्हणून नाही, कळायला हवंय म्हणून ही सेवा आहे, बाकी काही नाही. तुम्ही सर्वांनी हा अध्यात्माचा वसा जपलाय, जतन केलंय, म्हणून आमच्याकडे तो आयता आलाय. माझं जी आपली आई महाकाली आहे ती 3 गावांची देवी आहे. 3 गावांची किती संघटन आहे आपल्यात, किती एकता आहे. काय लोकांना एका गावाची देवी सांभाळायला खूप जड जाते हो, खूप जड जाते. तिकडे पण वाडीमध्ये फाटे, ही अमुक वाडी, ती तमुक वाडी, ह्याचं अन्न वेगळं, त्याचं अन्न वेगळं, असं असताना गर्भ श्रीमंती आहे आम्हा सासूरवाशिणींची. का 3 गाव एकत्र मिळून सगळं करतात. काय उत्साह असतो, काय तो गुलालाचा रंग असतो, काय तो नामाचा गजर असतो, काय भक्तीचा हा रस आहे. हा आयता मिळालाय. इथं उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, वरिष्ठ, कनिष्ठ, लहान, थोर, जे इथं आहेत पण लक्ष बाहेर आहे, जे बाहेर आहेत पण लक्ष इकडे आहे, त्या सर्वांच्या चरणाशी साष्टांग दंडवत. काल आम्ही आमच्या दादाश्रींच्या घरी गेलो होतो. आमच्या तांबिटकर माऊली, त्यांची सव पण इकडे आली आहे. परमार्थात ना आपल्याला इतकं प्रेम मिळतं ना, इतकं प्रेम मिळतं. आपल्या सोयऱ्यांकडे पण एवढं प्रेम मिळत नाही, तेवढं परमार्थात प्रेम आहे. किती प्रेम असावं ते. आमच्या ताई जातीनिशी चौकशी करत होत्या, हे घेतलं का, ते घेतलं का, हे काय माहिती का. आपल्याला इथे येऊन ना प्रेम आहे, आदर आहे, सत्कार आहे. इतर वेळेला आपण कोणाच्या लग्नात जा, बघा कोण विचारते का, कोणी विचारत नाही. पण परमार्थात आपल्या कुटुंबात इतकं एकमेकांना प्रेम मिळतं, इतकं माया मिळते, ममता मिळते ना, जणू काही प्रेमसूत्र दोरीने बांधून घेतलं जातं. काल आमच्या माऊलींनी उदक शांत होते आणि घरी त्यांच्या सत्यनारायण होती. पावसाने थोडासा गोळ घातला, पण आमच्या ताईंच्या चेहऱ्यावरचं आणि आमच्या दादांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य ढळलं नव्हतं. 12 कीर्तनकार उपस्थित होते त्यांच्या कालच्या आमच्या कार्यक्रमाला. 12 कीर्तनकार उपस्थित होते आणि भारती महाराजांचं काम सुंदर असं कीर्तन मिळालं. सांगायचं काय आहे की अध्यात्म हा जो तुम्ही जपताय, प्रेमाने सगळ्यांना बांधून ठेवताय, आणि म्हणून आम्हाला इथे येऊन सेवा करण्याची संधी मिळते. तर तुम्ही सर्व वरिष्ठ, लहान, थोर सगळ्या मंडळींच्या चरणी साष्टांग 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 मनापासून दंडवत. तुमच्या हृदयास्थ परमात्म्याला पुनश्च दंडवत करू आणि सेवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. अवधी
बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीण गेला. याचा थोडक्यात आपण भावार्थ बघूया. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये अवघी सगळी व्याप्ती किंवा चिंतन मनन कोणाचं असतं? आपल्या बाळाचं असतं, बालकाचं असतं. मातेची या चित्ती आईच्या चित्तामध्ये अवघी बाळकाची व्याप्ती. तिच्या चित्तामध्ये नेहमी आपल्या बाळाची व्याप्ती, बाळाचा विकास, विस्तार, समृद्धी, त्याचं यश याचाच विचार असतो. देह विसरे आपुला जवळी घेता शीण गेला. ती त्या बाळासाठी स्वतःचा देह सुद्धा विसरते, देह कष्टवते. ती देह विसरे आपुला जवळी घेता शीण गेला. ती देह कष्टवते कोणासाठी? बाळासाठी. आणि जेव्हा ती त्या बाळाला जवळ घेते ना, जवळी घेता शीण गेला. तिचा शीण जातो, थकवा जातो. दावी प्रेम भाते आणि अंगावरही चढते. ती बाळाला, बाळा खा रे, घे रे, एक घास माऊचा, एक घास चिऊचा. हा, दावी प्रेम भाते, प्रेमाचा घास दाखवते. आणि तो प्रेमाचा घास आवडीचा खाऊ दिसला आईच्या हातात की बाळ काय करतं? धावत येतं, तिच्या पायाला मिठी मारतं आणि अंगावरी चढते. मला उचलून घे. आई त्याला उचलून घेते. तुका संतान पुढे पायी झोंबे लाडे कोडे. तुकाराम महाराज म्हणतात तसेच आम्ही सुद्धा संतांच्या पायाशी लोळण घेतो, नवे नवे त्यांच्या पायाला झोंबतो. काय समजून? संत आमची आई आहे, संत आमची माता आहे. तिच्या चित्तात सुद्धा आम्हा भक्तांचा, आम्हा लेकरांचा कळवळ आहे. ती सुद्धा आमच्या व्याप्तीचा विचार करते. म्हणून माता आणि संत तुकोबाराय सांगतात वेगळे नाहीत. विठ्ठल विठ्ठल. एक माता एक आईला म्हणजे एक लेकराला सांभाळू शकत नाही. तिकडे एवढी सगळी लेकरं आमचे तांबेडकर मावले आणि आमच्या सौ तांबेडकर सांभाळतात. एक लेकरू सांभाळता येत नाही. पण इतकी सुंदर पावलं खेळतात ना ह्या सगळ्या माझ्या मागच्या बहिणी आणि सगळे भाऊ, सगळे दादा लोक. खूप सुंदर, खूप सुंदर. 5 मिनिटं ठेवायला पाहिजेत ना आपल्याला. ठोका मला शेवटला ठेवत आपण. हा, अगदी कट सगळं आपण करतोय. पावसामुळे थोडासा वेळेचं इकडे तिकडे झालंय, अर्धा तासाचं. आपण वेळ टाकतो सगळं. मातेची या चित्ती. पहिलाच शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी वापरलाय, मातेची या चित्ती. माता. माता म्हणजे काय हो? तुम्ही म्हणाल आम्ही महिला वर्ग म्हणजे माता, आम्ही आई झालो, बाळाला जन्म दिला म्हणजे आम्ही माता. पण माता या शब्दाचा अर्थ बराच व्यापक आहे, खूप मोठा आहे. किती मोठा? माता ही एक अवस्था आहे. अवस्था. कधी कधी एखादी महिला जन्म नाही देत लेकराला, जन्म नाही देत, 9 महिने नाही सांभाळत, परंतु आपल्या पाशी आलेलं कुठल्या तरी कारणाने आलेलं बाळ त्याला आईच्या मायेने जपते. मग मला सांगा, जन्म दिल्यामुळेच माता होऊ शकते अशी कुठे व्याख्या आहे का? नाही. माता ही अवस्था आहे. मातृत्व हे एक तत्व आहे. मातृत्व ही अवस्था एक तत्व आहे. अनुभूती घेण्याची ही एक भावना आहे. अनुभूती घेण्याची भावना आहे. मातेला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग नंतर आचार्य देवो भव. हजारो प्रिन्सिपल एकत्र केले ना किती एका आई समान असतात. हजारो प्रिन्सिपल, मुख्याध्यापक. इतकी आईची व्यापकता आहे, इतकी आई व्याप्त उदार आहे. म्हणून पहिल्यांदा स्थान दिलंय मातेची या चित्ती. माता म्हणजे अवस्था आहे. जन्म दिल्यामुळे माता नाही होऊ शकत. आपण कोणाकोणाला मातेची उपमा देतो बरं? कोणाकोणाला देतो बघा. हा, देवाला आपण मातेची उपमा देतो. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता. एक. दुसरं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. मग देवाच्या आपण पोटात सगळे होतो काय? नाही. तरी सुद्धा विठ्ठल माझी माता, कृष्ण
माझी माता. अजून काय प्रमाण अगदी ठासून सांगायचं तर माझी विठ्ठल माऊली, माझी विठ्ठल माऊली, माझी विठ्ठल किती गोड अभंग आहे. ठासून सांगितलेले उदाहरण आहे हे. उपमा आहे ही, हा पुरावा आहे. माझी विठ्ठल माऊली प्रेम पाना पान्हायली. ती काय करते? कुरवाळूनी लावी स्तनी. विठाई विठ्ठल माऊली काय करते? तुम्हा आम्हा सामान्य भक्ताला, लेकराला प्रेम पान्हा पाजते. आणि आई जशी हृदयाशी धरून कुरवाळते ना, तसं कुरवाळते आणि भक्तीचं, परमार्थाचं, नामस्मरणाचं स्तनपान करते माझी विठ्ठल माऊली. अजून मातेची उपमा कोणाकोणाला आहे? देशाला आहे. सिंधुमाई सपकाळ गमतीत एक वाक्य म्हणतात, आमच्या भारताला, आमच्या भारत देशाला माता म्हणतात, भारत माता. त्या अमेरिकेला सुद्धा म्हणजे अमेरिकेला साधं मावशी पण कोण म्हणत नाही. हे त्यांचं वाक्य आहे सिंधुमाईंचं. आपली भारत, आपला देश आपण भारत माता या भावनेनं हृदयात ठेवतो. प्रभू रामचंद्रांचं एक श्लोक आहे, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणाला म्हणतायत, हे लक्ष्मणा, भारत माझा जो देश आहे, भारत भूमी आहे, जन्मभूमी आहे. लंकेत सोन्याचे विट आहे, पण लंकेपेक्षाही अपि स्वर्णमयी लंका, लंकेपेक्षाही श्रीमंत जननी जन्मभूमिश्च. जननी म्हणजे आई, माता. जन्मभूमिश्च, जन्मभूमी माझा देश, माझी कर्मभूमी कशी आहे? श्रेष्ठ आहे. मातेचा गौरव केलाय प्रभू रामचंद्राने सुद्धा. म्हणून देशाला माते समान आपण बघतो. अजून कोणाकोणाला माता म्हणतात? गौ माता. गाय आपली कोण आहे? माता आहे. गाय माता आहे. म्हणून आपण वसुबारस जेव्हा असतो तेव्हा तिची प्रथम पूजा करतो. ज्या लेकराची आई जन्मतः दिवंगत झाली असेल, देवाघरी गेली असेल, तिला दूध नसेल तर आईच्या दुधा समान तेवढ्याच तुलनेनं कोणाचं दूध असतं? गाईचं दूध असतं. म्हणून ती आपली आई आहे, कारण तिच्या दुधावरती हा देह पोचला जातो जर वेळ पडली तर. म्हणून ती गौ माता आहे. अजून काय? वेद माता गायत्री, देव माता आदिती. अजून आपण माता कोणाला म्हणतो? आई म्हणून कोणाला बघतो? आई महाकालीकडे बघतो आपण. आई महाकाली आपली कोण आहे? सगळ्यांची माता आहे, आई आहे. सगळ्यांच्याच तोंडात काय येतं? आई महाकाली. नुसतं महाकाली म्हणतो का आपण? नाही म्हणत. आई महाकाली ही जी आपली देवी आहे ती सुद्धा आई आहे, माते समान आहे ती, माते समान. तिचं एका श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन केलंय. अयगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि नुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य
होत्या. बघायला गेलं ना तर महाकालीचं रूप खरं तर अकरा विकराळ आहे. अकरा विकराळ आई आहे तरी सुद्धा ती आई रक्तबीजावर डोळ्यातनं रक्त ओकू शकते. पण जर का थकलेलं भागलेलं आपण शिणलेलं असलं आणि आईच्या मूर्तीच्या समोर फक्त उभं राहिलं ना, तिला आई म्हटलं ना की डोळ्यातून घळाघळा अश्रू यायलाच हवे. सासूरवाशीण म्हणून माझा अनुभव आहे. मौली पहिल्यांदा जेव्हा विठ्ठलाला बघितलं ना, अकलेत आल्यानंतर विठ्ठलाला बघितलं ना की माझी आई आहे, ती माझी माता आहे, ती माझी संभाळ करताय. म्हणून त्या विठ्ठलाकडे बघितलं ना की डोळ्यातलं पाणी येतच येतं. माझ्या देवाला बघितलं ना की डोळ्यातलं पाणी यावं. आपण इतर वेळेला दुःखात खूप रडतो. विठ्ठलाकडे, आपल्या आराध्याकडे, जो कोणी ज्याला त्याला मानत असेल त्याच्याकडे बघून आपल्या नयनातनं अश्रू यायला हवेत. कारण ते भक्तीचे अश्रू असतात, प्रेमाचे अश्रू असतात. आणि नंतर माझ्या डोळ्यासमोर जेव्हा महाकालीचं रूप आलं ना, तिला बघितलं फक्त, डोळ्यातलं पाणी आपोआप आलं. आई महाकाली माता आहे की आपली सगळ्यांची रक्षण करते माता, म्हणून तिचं एवढं सुंदर वर्णन आहे. आपल्याला एक प्रश्न पडला असेल की महाकाली ही जी अकरा विकराळ कसं काय तिने रूप धारण केलं असेल, की आई एवढे अकरा विकराळ काय? तर एका राक्षसाचा तिने वध केला. राक्षसाचा वध केला आणि ते रक्त जेव्हा जमिनीवर सांडायचं तेव्हा अजून हजारो राक्षस तिथून उत्पन्न व्हायचे. आणि ती काय करायची की ते रक्त जमिनीवर सांडलं की राक्षस निर्माण होतो ना, म्हणून त्या राक्षसाचं रक्त ती माता एका त्या भांड्यात घेऊन स्वतः प्राशन करायची. का? ती माता आहे आणि तिचं कर्तव्य काय आहे, या पृथ्वीवरती जनसामान्य आहेत, लोक आहेत, भक्त आहेत, सामान्य जीव आहेत, त्यांचं रक्षण व्हावं, त्यांना त्याच्या त्रासाचा, त्याने केलेल्या अन्यायाचा त्रास होऊ नये म्हणून आईनं, आपल्या मातेनं रक्तप्राशन केलं. रक्तबीजाचं, त्या राक्षसाचं नाव रक्तबीज, त्याचं रक्तप्राशन केलं आणि लाल भुंद झाली. ते सगळं अखंड तांडव करून युद्ध खेळून अक्षरशः सैरा वैरा महाकाली पळत होती. सैरा वैरा, तिचा राग शांत करणार कोणामध्ये आहे एवढी हिंमत, की ती एवढी क्रोधायमान झालेली, लालभुंद झालेली, थैथयाट घातलेली महाकालीला सांभाळणार कोण? म्हणून सगळे शरण गेले भोलेनाथांना, शंकरांना, आणि म्हणाले आता तुम्हीच काय ते करा. तेव्हा शंकर, आपला भोलेनाथ महादेव, त्यांनी काय केलं, तिच्या मार्गात आडवे झोपले आणि ती थैथयाट घालत होती. अकरा विकराळ रूप घेऊन नाचत होती नुसती, इकडून तिकडे राग शांत होत नव्हता. आणि चुकून तिचा पाय पडला आपल्या पतिदेवांवर, त्यांच्या छातीवर पाय पडलेला. आपण जी प्रतिमा बघतो, छातीवर पाय पडला. तिने बघितलं मात्र की माझ्या पायाखाली काय आलंय, आणि रूप दिसलं प्रत्यक्ष महादेवांचं. तिला ते सहन नाही झालं. आपल्या यजमानांना, त्याला शुद्ध मराठीत मिस्टर म्हणतात, आपल्या यजमानांना जर पाय लागला ना तर आपल्याला ते सहन नाही होत. कारण पती परमेश्वर आपण म्हणतो आणि आपले पती हे परमेश्वराच्या रूपासारखे आहेत, म्हणून त्यांना पती परमेश्वर आपण म्हणतो. असे असले तर बरोबर ना, धर्म आहे तो आपला. संहार वाईटाचा केलाच पाहिजे, संहार वाईट शक्तींचा केलाच पाहिजे. अधिकार आहे तो आपल्याला, आपण आदिशक्ती आहोत. तर तिने बघितलं, मात्र महाकालीने बघितलं पायाखाली कोण आलंय. तिला ते राहावलं नाही, तिला वाईट वाटलं, तिला रडू कोसळत होतं. तर मी काय करू, माझ्या पायाखाली ज्याला मी आराध्य मानलं, जो माझे सौभाग्य आहे, ते माझे पती परमेश्वर माझ्या पायाखाली आले. ती रडायला लागली. कुठल्या भावनेनं मी व्यक्त होऊ कळेना. आणि आपण एखाद्या गोष्टीला पाय लागल्यानंतर आपण जीभ बाहेर काढतो ना, असं करतो ना, तसं देवीला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा. आणि देवीनं अखंड तांडव करून जोरात ओरडून तिने जीभ बाहेर काढलीये. तिला त्याचं पश्चाताप झालाय की मी माझ्या पतिदेवांना पाय लावलाय. माऊली, सांगायचं तात्पर्य हे आहे की आईनं आपल्याला एक धडा शिकवलाय. याच्यामधून काय धडा शिकवलाय? पुरुष
शक्ती दोघंही काय आहेत, एक आहेत, वेगळं नाहीये. आपल्याकडे पूजेला बसताना श्री पण बसते आणि सव पण बसते, बरोबर. समानता आहे आपल्याकडे, समानता. जेवढा अधिकार स्त्रियांचा तेवढाच पुरुषांचा आहे, समानता आहे. ते शिव आणि शक्ती अत्यंत आदर्श पती पत्नीचं उदाहरण आहे. आई आपल्याला ते शिकवते, आई आपल्याला ते शिकवते. हे आईचं, मातेचं ते एक रूप. अजून माता आपण कोणाला म्हणतो, संतांना म्हणतो, संतांना म्हणतो. संत माता आहेत आपली. तुम्ही संत माय बाप कृपा संत आपली कोण आहे, माता आहे, आई आहे. आईच्या मायेनं संत आपल्याला परमार्थात सांभाळतात. संतांची व्याख्या आपण केली तर काय होईल. आद्य शंकराचार्यांनी संतांची काय व्याख्या केली. सन्मार्गवर्तिना संत तद्रूपेण विद्या विनय वृद्धये स एव वर्तत इति संतः. संत मार्गाने वर्तन करणारे, विद्या विनय या गुणांनी परिपक्व दशा प्राप्त झालेले, जे देव स्वरूप आहेत आणि जे जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण झाले. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कसरी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हाच परब्रह्म साकार होतो. आणि तो आज या ठिकाणी साकार खऱ्या अर्थाने झालाय तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमुळे. श्रोते हो, कीर्तन नुसतंच सासूसांविषयी काहीतरी, अजून काहीतरी संसाराच्या प्रपंचाच्या गोष्टी सांगण्यासाठी कधीच नसतं. कीर्तन कसं असावं.
चित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. संतांनी दंडक घालून दिले म्हणून कीर्तनात प्रपंचाच्या गोष्टी का करायला पाहिजे. एकतर एवढा कंटाळवाणा तो आपण संसार प्रपंच मर मर रड रड करून रेटत असतो नुसता आणि इथं येऊन सुद्धा हा 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 म्हणून बसलं तर आधीच जीवनाचा वस झाले माऊली त्या तिथं येऊन परत जर झालं. कारण बघा काय असतं माहिती का प्रत्येक सजीवाला जन्माला मनुष्य प्राण्याच्या देहाला आल्यानंतर दुःख 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 कितीही फिरलो तरी आजार तरी असतं आपल्या घरात संसारिक काहीतरी अडचण तरी असते. तारेवरची कसरत संसाराला एका वाक्यात सांगायचं तर तारेवरची कसरत जी तुम्ही करतो आम्ही करतो आणि इथे येऊन जर का तेच रडगाण इकडे आपण गायलं तर व्यर्थ नाव जो देवाने 1.5 तास दिलाय जिवंत ठेवलंय. कधी कधी असं वाटतं ना का आपण कीर्तन प्रवचन हरिपाठ याच्याविषयी धन्यता व्यक्त करावी. परमेश्वराने आज जिवंत ठेवलंय किती उपकार आहेत त्याचे आपल्यावरती किती उपकार आहेत. काय जाणो हा देह जो बडबड करतोय कदाचित पुढच्या वेळी प्रथम स्मरण पण येईल. काय भरोसा आहे 4 वर्षांनी प्रथम पुण्यस्मरण येणार आहे 2 वर्षांनी का 1 वर्षांनी माहित नाही. म्हणून माऊली जो दिवस देवाने दिलाय जो तास दिलाय जो मिनिट दिलाय जो सेकंद दिलाय ना विठ्ठला तू तू आणि फक्त तू. म्हणून संत हे सांगतात बरं आपल्याला कारण ते कोण आहे माता आहे माय येते आपली आई येते आपली. म्हणून काय जीवनात करायला पाहिजे आपल्याला आपण कसं जीवन जगायला पाहिजे हे शिकवते आणि कुठल्या गुणाने शिकवते. चित्तात तिच्या काय असतं अभंगाचं पहिलं चिरण मातेची अचिती मातेची
आणि इतका नाचेल की काय होईल? भागे वाळवंटी, हा हा एकच तारे पिटली चंद्र. ज्ञानदेव गोपाळांची डोळ्यासमोर विठ्ठल आला असेल ना नाचताना. महिलांचा अधिकार आहे परमार्थामध्ये का? स्वतः संत जनाबाई देवाला काय सांगताय? जनी म्हणे बोला अभंग. काय अधिकार आहे. आणि माऊली आताचा परमार्थ कुठे अडलाय माहितीये? एका प्रश्नावरती, महिलांनी कीर्तन करावं का नाही. तुम्ही सांगणारे कोण? तुमच्या आज्यापंजाने लिहून ठेवलंय? नाही, हा पुरावा आहे. एकच डाळी पिटली चंद्र भागे वाळवंटी. तिथं कोण कोण उपस्थित होतं? संत कबीर, ज्ञानेश्वर महाराज, या अभंगामध्ये आहे ना यांची नावं, ते उपस्थित होते. आणि काय झालं? इतकं कीर्तन रंगात आलं, इतकं कीर्तन रंगात आलं की वेळा होऊन देव नाचला. आणि इतका वेळा होऊन नाचला, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर सुटलं. एकच वस्त्र असतं त्याच्याकडे, देवाकडे एकच वस्त्र आहे, पितांबरच नसतो, तो उघडायवर सगळा. तो पण पितांबर त्याचा गळला. इतका देव नाचला. ही श्रीमंती आपल्या परमार्थातली, ही श्रीमंती त्याची, ही श्रीमंती कीर्तन रूपी ह्या सगळ्या नाम गजराची बघ
भक्तिमय वातावरणाची, आणि तो इथं आज उपस्थित आहे यांच्या चालीचं यांनी प्रकट केलाय. तो इथंच कुठेतरी वेळा नाचत असेल बघ अजून, पण त्याला वाटल्याचं प्रमाण संपलंच नाही अजून, नाचत असेल. संतांची कृपा आहे ती. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये काय काय बाळाची चिंता असते आपण बघूया, पटापट बघूया. प्राणी जगतातली आई. आई ही काय आहे? अवस्था आहे. आई म्हणजे मी स्वतः, आई म्हणजे तुम्ही स्वतः नाही. आई ही एक अवस्था आहे. ती प्रत्येक मादीमध्ये, नरामध्ये सुद्धा असते. प्राणी जगतातली माता आपण बघूया. हा, ससीण माहितीये? ससीण, सशाची चव ससीण माहितीये? हा माझ्या देखत घडलेला अनुभव आहे म्हणून सांगते मी. आमच्याकडे एक 2 वर्षापूर्वी ससीण आणि एक ससा आम्ही त्याला पाळलं होतं. आणि त्या ससीणीची जेव्हा प्रसूती वेळ जवळ आली, त्या ससीणीने काय केलं माहितीये? आपल्या अंगावरची सगळी भीज काढली, सगळी भीज काढली, आणि ती पूर्ण अशी भीज विरहित झाली होती. आम्हाला काही कळेना की हा कापूस कुठनं आला सगळा, आणि ससीणी अशी काय झाली, अशी का दिसते. आणि नंतर आम्हाला कळलं की इवली इवली तिची पिल्लं होती, लाल 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 असतात. ती किडा, मोठा किडा वाटतो खरं तर ससीणीची पिल्लं. त्या माता रूपी ससीणीने काय केलं? आपल्या अंगावर सगळी भिस काढली. आणि कशाला काढली ती? मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. माझी बाळं जन्माला आल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये, लागू नये, टोचू नये, खरचडू नये म्हणून अंगावरची भीस काढली आणि त्या भिसेवर त्या पिल्लांना ठेवलं होतं. प्राणी जगतातली आई, मातेची या चित्ती. दुसरी माकड, आपण त्याला वानर म्हणतो. ती कशी पोटाला कवटाळून असतं ना पिल्लाला, ते पिल्लू, त्या तिच्याही चित्तात आपल्या बाळाच्या व्याप्तीचा विचार असतो. त्यांची मिठी कधी सुटते का? नाही सुटत. मातेची या चित्ती. अजून आपल्याला उदाहरण देता येईल विंचवीण. विंचवीण ती अशी आई आहे ना की ती एकदाच विते बरं, परत आई होत नाही. ती का होत नाही माहितीये? मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. ती विंचवीण जेव्हा प्रसूती होते आणि तिची पिल्लं, जेवढी केवढी तिला पिल्लं होतात ना, ती सगळीच्या सगळी पिल्लं तिच्या पाठीवर बसतात बरं, पाठीवर बसतात. आणि काय करतात? त्या आईलाच ते भक्ष्य बनवतात आणि खातात खातात खातात. विंचविणीला साधा हात जरी लागला ना की ती अमृत पाजते की नाही आपल्याला? पाजते की नाही? एवढंच थेंब असतो. ती आपल्याला नाश करते, पण ती पिल्लं तिला ओरबाडून खात असतात. तिचे पंचप्राण जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत ती सगळीच्या सगळी बाळ, तिची पिल्लं तिच्या पाठीवर बसून तिला ओरबाडून असे भक्ष्य बनवून खात असतात. ती आई शांत चित्त आहे, शांत राहते, समाधीस्थ राहते. ती मातेची या चित्ती. प्राणी जगतातली आई. पक्षी जगतातली आई काय करते? पाऊस पडला होता मगाशी, जर का कोंबडीची पिल्लं 7-8 टिळा असतील झालेली आणि ती सायरा फिरत असेल आणि अचानक आला पाऊस, तारीख न देता, SMS न करता, व्हॉट्सअपला न पाठवलं, तो आला, तेव्हा ती कोंबडी आई काय करते? आपल्या पंखाखाली सगळ्या पिल्लांना घेते. मातेची या चित्ती. समुद्रातली, समुद्र जलचर प्राण्यांमधली आई. समुद्री घोडा माहितीये सगळ्यांना? समुद्री घोडा, समुद्री घोडा, समुद्री घोड्याचं तोंड घोड्यासारखं असतं आणि त्याला शेपटी असते बघा, समुद्री घोडा. तर तो जीव काय करतो? नर आणि मादी, मादीच्या आतमध्ये जेव्हा अंडी निर्माण होतात तेव्हा ती अंडी परिपक्व होऊन पिल्लं बाहेर काढण्याची ताकद त्या मातेकडे नसते. निसर्गाने तिच्याकडे ती दिलेलीच नाहीये. समुद्र घोडा रूपी आईकडे. मग ती काय करते? पिल्लांची जी अंडी आहेत ना, ती नर समुद्री घोड्याच्या, एकदा त्या घोड्याला बाहेर पिशवी असते, पोट असतं, ते पिशवी असते, त्या पिशवीमध्ये, त्याच्या त्या पिशवीमध्ये अंडी सगळी सोडते. हा, आणि ती अंडी त्या नर रूपी समुद्र घोड्याच्या त्या पिशवीमध्ये परिपक्व होतात आणि नर रूपी समुद्री घोडा जीवांना, पिल्लांना जन्म देतो. व्याख्या खोटी की नाही? जन्म दिल्यामुळेच मातृत्व प्राप्त होतं का? तर नाही. समुद्री जीवांमधली आई. हा, अजून दुसरं सांगते. ऑक्टोपस नावाचा एक प्राणी असतो, ऑक्टोपस. हा, त्याला 3 हृदय असतात बरं, 3 हृदय. ह्या एका हृदयाला जेवढं आ आणि ऊ होतं तर त्याच्याकडे 3 हृदय असतात. किती मोठेपण आहे ना त्याच्याकडे, किती हृदयामध्ये त्याला देव साठवता येऊ शकतो, पण साठवला जातो का? नाही. म्हणून आपल्याला त्याला हृदयात साठवायचं आहे.
जन्मात येऊन नरदेहाच्या रूपात येऊन. तर त्या ऑक्टोपस रूपी मात्या काय करते, तिला 3 हृदय असतात, 8 भुजा असतात. माहितीये तुम्हाला, डोळ्यासमोर आला ऑक्टोपस नावाचा प्राणी असा जरा असं मोठं त्याचं तोंड असतं आणि त्याला 8 पाय असतात, असे असा जातो तो, असा असतो तो. तर त्याला 9 मेंदू असतात, 9 मेंदू, 8 भुजा, 9 मेंदू, 3 हृदय. तर ती आई, तिचं त्याग एवढा मोठा आहे ना, 1 ते 5 लाख अंडी ती आई एका वेळेला देते. आणि ती काय करते, त्या पिल्लांचं रक्षण होण्यासाठी समुद्राच्या खूप खोल 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 एकांत जागा शोधून ती तिकडे जाते, तिकडे वास्तव्य करते. का तर त्या पिल्लांना तिला जपायचं असतं, जतन करायचं असतं, साठवून ठेवायचं असतं. आणि त्या पिल्लांना जन्म देण्यासाठी साधारणतः 9-10 महिन्याचा काळ जातो. तोपर्यंत ती आई समुद्राच्या खोल कुठल्या तरी एका तळाशी कोपऱ्यात जाऊन थांबते आणि 9 ते 10 महिने अन्न प्राशन करत नाही. आणि जोपर्यंत तिच्या अंड्यातून बाळ बाहेर पडायची जेव्हा वेळ येते, तेव्हा ती ऑक्टोपस रूपी आई, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, तेव्हा ती ऑक्टोपस रूपी आई काय करते, हळूहळू स्वतःला इजा करायला लागते वेड्यासाठी आणि स्वतःला संपवून टाकते. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. प्राणी जगतातल्या माता रूपी आईकडनं पण आपण काहीतरी शिकण्यासारखं आहे. कदाचित म्हणून संतांनी सुद्धा आईला महत्व दिलं. ती आई प्राणी असो, पक्षी असो, अजून कोण असो, तिच्या चित्तामध्ये नेहमी आपल्या बाळाच्याच व्याप्तीचा विचार असतो. म्हणून मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. त्या बाळाच्या व्याप्तीसाठी ती काय करते, अभंगाचा दुसरा चरण, देह विसरा.
घरात गेलं ना तरी नामाची झिंग कायम बसणार आहे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. संत आणि माता अजिबात वेगळे नाहीत. माता काय करते? देह कष्ट होते कोणासाठी? त्रास होऊ देते स्वतःच्या शरीराला. कोणासाठी? बाळासाठी. एक 2 मिनिटात कथा सांगते. एक आई, तिची प्रसूती वेळ जवळ आली होती आणि तिला एका भविष्य सांगणाऱ्या माणसाने भाकीत केलं होतं, जर तुझं लेकरू आता या मुहूर्ताला जर जन्माला आलं तर ते सगळ्यात दारिद्र्य घेऊन तुझ्याकडे ते येईल. मग याच्यावरती उपाय काय? ती आई विचारते की याच्यावरती उपाय काय? तेव्हा ते म्हणतात की एक प्रहर संपल्यानंतर जर त्या मुहूर्ताला तुझं बाळ जन्माला आलं ना तर ते सगळ्यात हुशार लेकरू असेल, सगळ्यात हुशार. त्या आईने काय केलं? देह कसं आई कष्टवते, देह कष्टविधी परोपकारे कशी करते ती? त्या वेळेला त्या प्रसंगाला त्या आईने काय केलं की माझं बाळ चांगल्या मुहूर्तावर जन्माला पाहिजे म्हणून तिने खाली डोकं वर पाय, शीर्षासन म्हणतात त्या आसनाला, त्या शीर्षासनात एक प्रहर पूर्ण ती आई कळा थांबवणं अजिबात सोपं नाही बरं. 20-25 हाडं एका वेळेला जर का शरीरातली सगळी मोडली आणि एकत्र वेदना गेली ना तर ती जेवढी वेदना होते तेवढी प्रसूतीच्या वेळेला मातेला वेदना होते. त्या मातेनं शीर्षासन केलं. मी कथा रंगवत नाही अजिबातच. आणि त्या शीर्षासनात व्रतस्थ समाधीस्थ हाल वेदना सहन करत करत ती आई तशीच राहिली आणि त्या प्रहरानंतर बाळाला जन्म दिला. ते बाळ म्हणजे आपण त्या बाळाला बिरबल या नावाने ओळखतो. महेश दास असं बिरबलांचं नाव आहे बरं. त्यांचं ते नाव आहे. ती बिरबलाच्या आईचा त्याग आहे. आई सारखंच मातेसारखंच देह आपले संत सुद्धा कष्टवतात. म्हणून संतांना मातेची उपमा दिली आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासाठी काय देह कष्टवलाय हो, काय देहाला यातना दिल्यात. आपल्याला ही कथा सगळ्यांना माहिती आहे की मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या वाटेतच नराधम मंबाजी बुवाने काय केलं? तिथं काटे अंथरले. काटे का? तर त्या मंदिराच्या बाजूला त्याची बाग होती. त्या म्हशीने त्याच्या बागेला इजा करू नये, त्रास देऊ नये, त्यांचा मार्ग अडायला पाहिजे म्हणून त्याने ती वाट बंद केली आणि काही काटे रस्त्यातच मंदिराच्या टाकून ठेवले. वाईट प्रवृत्तीची माणसं, दुर्जन प्रवृत्तीची माणसं अशी असतात. विंचवाची नांगी तैसे दुर्जन सर्वांगी. आपल्या मुलाला चांगले मार्ग पडले, चांगली नोकरी लागली की या दुर्जनांना बघवत नाही. निंदक असे दुर्जन प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच असतात. त्यांना आपलं चांगलं झालेलं
अशी दुर्जन मंडळी संतांच्या सुद्धा मार्गात काटे अंतरणारी होती. आपल्याला वाटतं दुःख आपल्याच आयुष्यात असतात. नाही नाही, मनुष्य रूपी देह धारण करून आलेल्या सजीव प्राण्याला, जो जिवंत आहे, त्याला अशा गोष्टींना सामोरं जावंच लागतं. माऊली हो, देवाची भक्ती आपण का करावी बरं? दुःख नाहीशी व्हावीत म्हणून? नाही नाही, दुःख नाहीशी व्हावीत म्हणून नाही. ही दुःख जी आपण घेऊन आलोय ही आपल्या एका जन्माची कर्माची शिदरी नाहीये. अनेको जन्माची, अनेको कर्मांची ती फळं म्हणून आपण हे भोगतोय. देवाची भक्ती, देवा माझं हे बरं कर, मी तुझा एवढा जप करीन. देवा माझं हे होऊ दे, मग मी तुला तेवढा नवस करीन. परमेश्वर नवस करून दुःख नाहीशी करत नसतो. आपल्या कर्माची फळं, आपल्या भोगाची फळं आपण भोगत असतो. इथून हा राम जेव्हा जाईल ना देहातून, तेव्हा आपला पुढचा मार्ग चांगला व्हायला पाहिजे. म्हणून नामस्मरण आहे, म्हणून भक्ती आहे, म्हणून हे प्रेम त्याच्यावरचे. दुःख दूर करण्यासाठी भक्ती करत असाल, देव बदलून बघू काय हे म्हणत असाल, तर हा परमार्थ तुमच्यासाठी नाही. इथे उपस्थित सगळेजण जाणता नेणता म्हणून आपण इकडे आहोत. याच्या बाहेर जी लोक आहेत ना, त्यांचा हा गैरसमज आहे की दुःख दूर कशी होतात? कीर्तनाला जाऊन, हरिपाठाला जाऊन, सेवा करून, देवाचं नाव घेऊन, जप घेऊन. देव काय दुकानदार नाहीये की 108 वेळा जप घे आणि मला हे दुःख नाहीसं करून दे. येणं नाहीये तो. तो वेळा होतो कधी? फक्त त्याला प्रेमाने बांधून ठेवलं तर. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. ही अवस्था कधी होते? जेव्हा आपण त्या देवाला, तेव्हा त्या विठुरायाला, जेव्हा आपण आई महाकालीला प्रेम देऊ ना, तेव्हा ती आपल्याकडे येते. प्रेमसूत्र दोरी, या दोरीमध्ये त्या देवाला बांधून ठेवायचा गर्गचून. कसा बांधून ठेवायचा? जसं संत जनाईने बांधला तसा. हृदयात त्याला साठवून ठेवला. तसा आपल्याला जनाईसारखा देवाला बांधून ठेवायचा आहे. आणि तो आपल्यावरती प्रेम करेल आणि प्रेम करेल, त्याच्याने आपलं नातं चांगलं होईल. एकमेकांशिवाय राहता येणार नाही ना. तेव्हा हा दुःख जे आपण सहन करतोय ना, त्याच्यावर त्याने मारलेली फुंकर आली ना, तर शांत वाटतं. दुःख दूर नाही होत, ती भोगायलाच लागणार आहे. अभ्यास शाळेत गेल्यानंतर करायचंच आहे. असं म्हणून चालत नाही की तुम्हाला मी अमुक देतो, मला इथं पास करा. नाही, परीक्षा द्यावीच लागते. दुःख वाटायला येतच, भोग वाटायला येतातच. मनुष्यरूपी धारण करून आपण हा जर का इथे आलो ना, तर देहाला दुःख होणारच आहे. पण देहाला हा आपल्याला नाही, कारण आत्म्याला ना नाव असतं, ना धर्म असतो, ना जात असते, ना लिंग असतो, ना पुरुष ना स्त्री. नाव नसतं त्याला. आत्म्याला नाव असतं का? नाही. हा देह जर का उद्या ठेस लागून पडला तर म्हणणार आहे काय? तिकडनं ऍम्ब्युलन्स मध्ये प्रज्ञा आली हो. ती बॉडी होते, बॉडी. आणि काय सजवतो या देहाला आपण, काय नटवतो. नटवायचं नसेल ना, ते या वातावरणात नटवायचं. तो बघतो आपल्याला. आणि आपण जेव्हा लग्नात नटतो ना, तेव्हा फक्त सोयरे धारे बघतात. त्याला काही काढायची किंमत नसते, अजिबात नसते. मॅचिंग कुठला सेंट वापरले काय बघत नाही. या देहाला एवढी घाणेरडी दुर्गंधी आहे ना, त्या सेंटचा पण वापरले काहीच उपयोग नाही होत. इतका हा नरदेह नाशिवंत आहे. आणि म्हणून आपण त्या देवाला बांधून ठेवायचं. आणि कोण सांगतो? संत सांगतात. संतांनी पण देह कष्टमय आपला. काय केलं? त्या मंबाजीने काटे अंतरले आणि तुकोबांनी, जगद्गुरु संत तुकोबांनी ते काटे बाजूला केले. आणि त्या मंबाजीने, नतद्रष्ट नराधम मंबाजीने त्यातलाच एक काटेरी काठी काढली आणि बेदम मारलं संत तुकोबांना. बेदम मारलं, इतकं मारलं, पाठीवून पुढून त्यांना रक्त बंबाळ करून सोडलं. जसं आई जेव्हा प्रसूती होते ना, जेवढे कष्ट ती आपल्यासाठी घेते ना, आपल्या बाळांसाठी, तेवढेच कष्ट हे संत पण घेतात. देह कष्टवतात. देह कष्टवला हो. मंबाजींनी बेदम मारलं, काटेरी झुडपाने झोडपून काढलं प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबारायांना. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी डोळ्यातनं पाणी नाही काढलं, हा नाही वाचून नाही केला. संध्याकाळी जेव्हा कीर्तनाची वेळ आली, तेव्हा तुकोबाराय शोधतायत. कोणाला शोधतात? मंबाजी बोलणं शोधतायत. का? तर तो माप काढायला यायचा. कीर्तनात बसल्यानंतर अशी बरीच मंडळी असतात आपली माप काढणारी. तर तो संध्याकाळी कीर्तनात त्यांच्या माप काढायला यायचा. त्याला काय चांगल्या मनाने काय यायचा नसेलच येत कधी तो. तेव्हा मंबाजी भाऊ दिसत नाहीत म्हणून संत आई असते, आईच्या मायेनं ते मंबाजी भाऊकडे गेले. आणि त्यांना कळलं की जेव्हा मला हे मारत होते ना, त्यांना पण त्रास झालाय, त्यांचं पण अंग दुखतंय. आई संत वेगळे नाहीतच. संत
जगद्गुरु संत तुकोबारांनी काय केलं, त्या अंबाजी बोला तेल लावून दिलं, अंगाला तेल लावून दिलं. आईच्या मायेनं संत हे सगळे हाल अपेष्टा सहन करतात. कोणासाठी? फक्त जनसामान्यांसाठी. बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपल्या सामान्य जीवांचा त्या संतांना कळवळा येतो म्हणून आईच्या मायेनं ते सगळं आपली आई आपल्या बाळासाठी जेवढं करते ना माऊली, तेवढं संत करतात बरं. त्यांच्या चित्तात, त्यांच्या सतत विचारात आपल्या सामान्य लोकांचा विचार असतो. आपल्या सामान्य लोकांसाठी संत शांत राहतात, स्थिर राहतात, स्थितप्रज्ञ राहतात आणि आपल्या लोकांवरती उपकार करण्यासाठी ते येतात. खरं तर उपकार करण्यासाठी कसले? आपण परमार्थात भरकटू नये, आपण परमार्थात थकू नये म्हणून जसं दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, जसं आपली आई आपल्या बाळाला प्रेम भाते भरवते, दही भात दूध भात भरवते, तसंच आपले संत सुद्धा सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. संत काय करतात? हा जो परमार्थातला रस आहे, जी भक्ती आहे, जे ज्ञान आहे, भगवंताविषयी जे प्रेम आहे, भक्तीचं खऱ्या अर्थानं ज्ञान आहे, ते आपल्याला देतात. सेवितो हा रस वाटितो आणि का, ते रस आपल्याला देतात. आणि कसं? जसे आई आपल्याला कडेवर उचलून घेते ना, तसे परमार्थात जर आपण शिरलो, थकलो, भागलो, तर संत आपल्याला कडेवर उचलून घेतात. भागलिया वज पाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. संत काय करतात? परमार्थात थकलो, भागलो, शिरलो, हैराण झालो, म्हणालो देवा नको हा संसार नाही सहन होत आहे. देवा आपण कधी कधी काय म्हणतो? मी एवढं करतो तरी पण माझ्या वाट्याला हे का दुःख, का हे भोग, का मलाच हे सगळं सहन करावं लागतं. आणि हे जेव्हा आपण भोग कर्म सहन करतो ना, तेव्हा कधी कधी नैराश्य येतं बरं. तेव्हा जीव काय म्हणतो? नाही, देव नसतो, देवाची काही भक्ती करून मिळत नाही. तेव्हा संत काय करतात? राजा बाळा थकलास ना, मग संत कडेवर उचलून घेतात आणि आईच्या मायेला म्हणतात, लेकरा हा संसार दुःखमय आहे. या संसारात तू आलायस ना, जन्म घेऊन माणसाच्या रूपात आलायस ना, तुला दुःख भोगायलाच लागणार आहे रे राजा. कारण ह्या एका जन्माचं नाहीये तुझं हे सगळं, कितीतरी जन्माचं कर्म भोग घेऊन तू जन्माला आलायस. तू काय कर माहितीये? त्या देवाचं नाव घे, त्याला शरण जा. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. काय मागतात ते देवाकडे? संत काय मागतात आपल्यासाठी? आई आपल्यासाठी प्रार्थना करते देवाकडे, तसे संत सुद्धा आपल्यासाठी मागणं मागतात. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. का चरण सेवा खंडित? कारण माझ्या या भक्तांवरती, या जनसामान्य लोकांवरती, हे बुडत असलेले जन आहे ना, त्यांच्यावरती खूप अरिष्ट आलेत, दुःखाने हैराण झालेत, त्रासलेत, वैतागलेत. म्हणून देवा तुझी चरण सेवा त्यांना अखंडित घडायला पाहिजे. त्यांच्या चित्तातून तू सदैव 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 राहा, त्यांच्या चित्तातून तू जाऊ नको. माझे जे काही सामान्य लोक आहेत ना, ते थकतात, भागतात. मग संत आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना कडेवर उचलून घेतात आणि खरं बोधामृत पाजतात. जसं आई आपल्याला सांभाळते, तसेच संत आपल्याला सांभाळतात. जसं आई आपल्यासाठी सगळ्या हाल अपेक्षा सहन करते, तसेच संत आपल्यासाठी हाल अपेक्षा सहन करतात. अन्याय, अत्याचार, छळ, पीडा, निंदा सहन करतात. जसं तुम्ही पण माऊल्यांनो सगळ्यांनी हे सहन केलं असणार आहे कधीतरी. सप्ताह चालवणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. इथे लोक ना सहकार्य करण्याच्या ऐवजी ओढायला जास्त असतात. संत मंडळी तुम्ही सुद्धा आम्हा तरुणांसाठी संत आहात, संत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा संतमय आहात. संत तुमच्यातच असतात, तुमच्यातच आई असते. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता शीण गेला, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, तुका संतान पुढे पायी झोंबे
ही सेवा माझ्याकडे आली आणि खरंच माझा परम 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 भाग्य आहे. म्हणजे 10-12 वर्षानंतर जर काही सेवा आली असती ना तर त्याचं एवढं नाही वाटलं असतं. पण आत्ताशी कुठं या परमार्थामध्ये जन्म घेतलाय, श्रावण महिन्यात माळ घातली आणि बोलता येत होतं, व्याख्यान देत होते, काहीतरी लेक्चर करत होते, म्हणून सगळेजण म्हणाले की ताई कीर्तनाला सुरुवात कर, पाठा किती आहे माहीत नाही. म्हणून ज्या दिवशी माळ घातली तिथनं जन्म सुरू झाला. म्हणजे वय किती असेल ते बघा. आता 3 ऑगस्टला माळ घातली, तिकडनं आमचा दाखला सुरू झाला आता परमार्थाचा. त्याच्यामुळे जी काही कीर्तनरूपी सेवा मला आई महाकालीच्या चरणी समर्पित करता आली, माझ्या माय बाप रूपी विठ्ठल परमात्म्याकडे सुपूर्द करता आली, तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक आणि ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणाशी माझे दिवंगत सासरे असं आठवण आली. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आमचे बाबा जयराम बाबा, त्यांच्या चरणाशी माझ्या सासूबाई, माझं पूर्ण कुटुंब इथे आलेले आहेत. सगळे म्हणजे मी सगळ्या 3 गावच्या सगळ्या ग्रामस्थांच्या तुम्हा उपस्थित श्रोते, तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. श्रोत्यांना तुमचा मान, तुमचा शेर भाग याच्यातला खूप मोठा आहे. श्रवणाची भक्ती, नवविध भक्तीमधली सगळ्यात श्रेष्ठ भक्ती. या कीर्तनाचा जेव्हा बोनस आता देव वाटेल ना, आता बसला असेल तो सगळा न्यायवाड करायला, तेव्हा हे जे तुम्ही सगळं ऐकताय ना, श्रवण करताना तुम्हाला जास्त मिळणार आहे, आम्हाला कमी मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शेअर मोठा आहे, तर तुम्ही महेशाची मूर्ती आहात. तुम्हाला सगळ्यांच्या चरणाशी ही सेवा सुपूर्द करता, सेवेला पूर्ण विठ्ठल जय